समर्थांना प्रत्येक वेळी 11 आकड्यात लिहिण्याचा उल्लेख असतो. पुढे समर्थांनी 11 मारुतींची स्थापना केली हे आपण पुढे पाहणारच आहोत. म्हणून हनुमंत हा 11वा रुद्र अवतार. नारायण घराघरात जाऊन सर्वांची आदबीने मदत पण करायची. कुणी भुकेला असेल तर त्याला आपल्या घरातील जेवण घेऊन जायचा. तसेच गावातील मुलांना व्यायामाची शिक्षा सुद्धा द्यायची. तसे बघायला गेले तर नारायण खोडकर पण तेवढाच प्रेमळ आणि कर्तव्यदक्षही होता. सर, तुम्ही बाळ नारायणाचं वर्णन खोडकर, तेवढाच प्रेमळ आणि कर्तव्यदक्ष असं केलं, पण त्याचं एखादं दुसरं अजून उदाहरण सांगू शकाल का? श्रोते हो, एकदा काय झाले, कुलकर्णींच्या वाड्यामध्ये गावातील वरिष्ठ अधिकारी आले आणि बसायला एकही व्यासपीठ नसल्यामुळे ते राणूबाईला रागावून निघून गेले. हे नारायणाने ऐकले आणि नारायणाने आपल्या 8 जुत्पत्ती अर्थात 8 पैलवानांना जमा केले आणि ताबडतोब जंगलात जाऊन मोठमोठी झाडे तोडून साधन सामग्री बरोबर घेऊन झाडांच्या लांब अशा फळ्या तयार केल्या आणि घरातून खळे, करवत, वळंबा, हातोडा ही सर्व सामग्री घेऊन टेबल खुर्च्या आणि बसण्यासाठी व्यासपीठ तयार केले. त्यामध्ये नारायणाची निरीक्षण शक्ती अत्यंत विलक्षण होती आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा गावचे अधिकारी आले आणि पाहिले की छान सुंदर बसण्यासाठी व्यासपीठ तयार केले आहे, त्याचबरोबर खुर्च्या मांडल्या आहेत, ही सर्व व्यवस्था पाहून अधिकारी यांनी राणूबाई यांचे कौतुक केले आणि नारायणाला आशीर्वाद दिला. श्री राम जय राम जय जय राम श्री राम अर्थ तिथ